हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 6वा श्लोक क्रमांक 16 भाग 2. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागामध्ये याच श्लोकावर चर्चा करताना मनुष्यानं काय खावं आणि काय खाऊ नये यावर चर्चा केली. आता या भागामध्ये मनुष्यानं तेच सात्विक अन्न किती प्रमाणात खावं यावर, तसेच आपण किती प्रमाणात झोपावं जेणेकरून आपण जीवनामध्ये समतोल राखू शकू यावर चर्चा करू. तर प्रेक्षक हो, एकदा एका भक्तानं प्रभुपादांना विचारलं की आपण किती खावं, त्यासाठी काही सूत्र आहे का? तेव्हा प्रभुपादांनी आयुर्वेदानुसार याचं उत्तर देताना सांगितलं की मनुष्यानं अन्न खाताना संतुष्टी मिळेपर्यंत, याचा अर्थ आपल्या पोटाचा 50% भाग भरेपर्यंत अन्न खावं, म्हणजे छोटासा ढेकर येताच थांबावं. जर एखादा खूप शारीरिक कष्ट करत असेल किंवा एखाद्याच्या शरीराला जास्त अन्नाची गरज असेल तर तो जास्त अन्न खाईल, परंतु ते आयुर्वेदाप्रमाणे बरोबरच असेल. आपल्याला तो खूप खात आहे असं जरी दिसत असलं तरी त्याची भूक तेवढीच असल्यानं त्या अन्नानं त्याचं अर्धच पोट भरणार आहे, तेव्हा तो संतुष्ट होईल. उदाहरणार्थ, हनुमानांची भीमाची भूक जास्तच होती, कारण त्यांच्या शरीरांना तेवढ्या अन्नाची गरज होती. म्हणून प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार जेव्हा आपल्याला खाता खाता संतुष्टी मिळेल तिथपर्यंतच खावं, त्यानंतर नाही. परंतु ज्याला शारीरिक कष्ट कमी आहे तो स्वाभाविकच कमी अन्न खाईल, परंतु तरीही तो चवीसाठी जास्त खात असेल तर तो इंद्रिय तृप्तीमध्येच अडकतो आणि त्याचे दुष्परिणाम मला भोगावे लागतात. त्यानंतर पोटाचा 25% भाग पाण्यासाठी असावा आणि राहिलेला 25% भाग हा केवळ हवेसाठी, कारण आपल्या पोटामध्ये अन्नाचं पचन होण्यासाठी ही जागा आवश्यक असते. जर आपण पोटच भरेपर्यंत अन्न खाल्लं तर त्याचं व्यवस्थित पचन होणार नाही. उदाहरणार्थ, आपण घरामध्ये मिक्सर वापरतो. समजा आपल्याला मँगो मिल्कशेक बनवायचा असेल तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचे तुकडे, दूध, थोडी साखर टाकतो आणि भांड्याची थोडी जागा आम्ही ठेवतो, कारण मिक्सर चालू केल्यावर त्या भांड्यातील घटक व्यवस्थित फिरण्यासाठी जागेची गरज असते आणि मग त्या सर्व मिश्रणाचा छान मिल्कशेक तयार होतो, बरोबर? म्हणून प्रमाणात खाल्ल्यानं आपल्याला शक्ती मिळते, म्हणजे स्वादासाठी नाही तर शक्तीसाठी खाल्लं पाहिजे. म्हणजे थोडक्यात जगण्यासाठी खाल्लं पाहिजे, खाण्यासाठी जगायचं नाही. कारण जो खाण्यासाठी जगतो तो इंद्रिय तृप्तीमध्येच अडकतो आणि त्यामुळे तो योग करू शकत नाही, तर रोगी होतो. उलट गरजेपेक्षा जास्त उलट सुलट काहीतरी खाल्ल्यानं वेगवेगळे आजार जसं की स्थूलता, मधुमेह, रक्तदाब कमी जास्त होणं हे होऊ शकतं. हे झालं गरजेपेक्षा जास्त खाण्याबद्दल. मग गरजेपेक्षा कमी खाल्ल्यानं काय होतं बरं? तर कमी खाल्ल्यामुळं भूक भागत नाही, मग अशक्तपणा येतो. अशा परिस्थितीमध्ये कोणी योगा करायला बसला तर त्याचं ध्यान लागेल. कोणीतरी म्हटलं आहे, खाली पेट भजन ना हो गोपाल. त्याचप्रमाणे अन्न किती वाजता खावं हे महत्त्वाचं आहे. रात्री अपरात्री उठून खाणं अयोग्य आहे. आयुर्वेदानुसार जेव्हा आकाशामध्ये सूर्य आहे तोपर्यंतच, म्हणजे सूर्यास्ताच्या पूर्वीच खाल्लं पाहिजे. म्हणून आपल्याला जास्तही खायचं नाही आणि कमीही खायचं नाही, तर योग्य प्रमाणात खायचं आहे, ज्यानं खाल्लेल्या अन्नाचं योग्य पचन होऊन आपल्याला शक्ती मिळेल. आणि त्यासाठीच अधूनमधून पोटाला थोडा आराम देण्याकरिता उपवासही केला पाहिजे. आपण उपवास धरायचा आहे, परंतु तोही केवळ श्रीकृष्णा संबंधितच, जसे महिन्यातून 2 एकादशी येतात किंवा वर्षातून एकदा येणारा कृष्ण जन्माष्टमीचा, रामनवमीचा, गौर पौर्णिमेचा उपवास. परंतु खूप जास्त उपवासही करू नयेत, कारण त्यामुळेही अशक्तपणा येऊ शकतो आणि मग आपण योगाभ्यास करू शकत नाही. म्हणून असं म्हटलं जातं की आराधितो यदि हरी तपसा तथा किम, नाराधितो यदि हरी तपसा तथा किम. जर आपण हरीची आराधना करत असू तर तपस्येची काय गरज, आणि जर आपण हरीची आराधना करतच नसू तर तपस्या करून तरी काय उपयोग? कारण कितीही तपस्या केली पण हरीचीच आराधना केली नाही तर आपण भगवतधामी जाणारच नाही. मग त्या तपस्येचा काय उपयोग? म्हणून तेच करावं जे आपल्याला कृष्ण भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी सहाय्य करेल.
बघा, वैदिक शास्त्र हे किती व्यवहार्य आहे. जर आपण त्याचं पालन केलं तर आपलं शरीर, आपलं मन निरोगी राहतं आणि आपण कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकतो. म्हणून महिन्यातून केवळ 2 एकादशीचा उपवास करणं काही अवघड नाही. तो आपण केलाच पाहिजे. जेव्हा मनुष्य हा एकादशीचा उपवास संपूर्ण दिवस आणि रात्र करतो तेव्हा त्याच्या शरीरातील विषहरण म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन होतं. हा भौतिक लाभ झाला, परंतु आध्यात्मिक लाभ म्हणजे त्या दिवशी मनुष्याला भगवत सेवा करण्यासाठी आणखी जास्त वेळ मिळतो. म्हणून तर याला उपवास म्हणतात. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. भगवंतांजवळ राहणं म्हणजेच उपवास होय. हे सर्व झालं आहाराबद्दल. म्हणजे काय खावं, किती खावं आणि केव्हा खावं याबद्दल. आता आणखी एक संतुलित असावी अशी गोष्ट म्हणजे झोप. आता आपण त्याबद्दल चर्चा करू. कारण जास्त खाल्लं तर जास्त झोप येते आणि कमी खाल्लं तर झोप येतच नाही. जर आपण रात्री 6 तासांपेक्षा जास्त आणि दिवसा कधीतरी 40 मिनिटांपेक्षा जास्त झोपत असू तर तो झोपेचा अतिरेक आहे. त्यामुळे आपल्या आरोग्यावरही दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच आपण गरजेपेक्षा जास्त वेळ झोपून मनुष्य जीवनाचा मौल्यवान वेळ वाया घालवत असतो. उदाहरणार्थ, राक्षस कुळातील कुंभकर्ण जो रावणाचा भाऊ होता, तो खूप जास्त खायचा. तो एकाच दिवसात खूप जास्त अन्न भक्षण करायचा. तो मनुष्यांनाही खायचा आणि मग 6 महिने झोपूनच राहायचा. थोडक्यात त्यानं इंद्रिय तृप्तीमध्येच वेळ वाया घालवला होता. त्याच्या या कृतीला रावणही वेळेचा अपव्यय म्हणायचा. म्हणून आयुर्वेदाप्रमाणे खरं तर मनुष्यानं केवळ 6 तास झोपणं पुरेसं आहे. त्यापेक्षा जास्त झोपू नये. जर आपण म्हणालो की रात्री मी 3 वाजता झोपतो आणि सकाळी 9 वाजता उठतो, 6 तास झोप होते ना, पण त्यानं आपली झोप पूर्ण होणारच नाही. कशी? तर झोपेसाठी योग्य वेळ आहे रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत. कोणी म्हणेल की एवढा लवकर कशासाठी झोपायचं आणि एवढा लवकर उठून करायचं तरी काय? तर बघा, आपण जेव्हा रात्री 9 वाजता झोपतो तेव्हा रात्री 9 ते 12 ही जरी 3 तासांची झोप असली तरी तिनं आपल्याला 6 तासांचा आराम मिळतो. त्यानंतर रात्री 12 ते 3 या 3 तासांमध्ये आपल्याला 3च तासांचा आराम मिळतो. त्यानंतर 3 ते 6 या 3 तासांमध्ये आपल्याला 1.5 तासाचा आराम मिळतो आणि त्यानंतर आपण कितीही लोळत पडलो तरी त्या आराम मिळतच नाही. ज्यावेळी झोपायला हवं त्यावेळी आपण झोपलो नाही तर ज्यावेळी झोपायला नको त्यावेळी आपल्याला झोप येईल. म्हणून रात्री 9 ते 3 ही वेळ झोपेसाठी उत्तम आहे. किंवा आपण रात्री 10 ते 4 झोपू शकतो. 4 वाजता उठल्यावर ब्रह्ममुहूर्त म्हणजे जो एकाग्रतेसाठी उत्तम वेळ समजला जातो त्या वेळामध्ये आपण अभ्यास, वाचन, आध्यात्मिक साधना करू शकतो. आणि त्यानंतर आपल्या दिनक्रमास सुरुवात केली तर आपल्याला जाणवतं की आपण कमी वेळामध्ये आपली भरपूर कामे पूर्ण क्षमतेनं करू शकत आहोत. तसंच रात्री लवकर झोपल्यानं आणि सकाळी लवकर उठल्यानं आपलं आरोग्यही उत्तम राहतं. म्हणून जास्त वेळ झोपू नये. कारण जे जास्त झोपतात त्यांना स्वप्नही जास्त पडतात, ज्याचा आपल्यावर कळत नकळत परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे जास्त वेळ झोपल्यावर शरीरालाही जास्त वेदना होतात. कारण आपण ज्या कुशीवर झोपतो अंगाची ती बाजू जास्त दुखू लागते. म्हणून जास्तही झोपू नये आणि कमीही झोपू नये. कारण कमी झोपण्यामध्ये ही शरीराची हानी होते, त्याची एकाग्रता भंग होते. जर आपण 6 तासांपेक्षा कमी झोपत असू तर आपल्याला काही दिवसातच लक्षात येतं की आपण आपली दैनंदिन कामेही व्यवस्थित करू शकत नाही किंवा आध्यात्मिक कार्यही जसं की शास्त्रांचं पठण, साधना वगैरे व्यवस्थित होत नाहीत. जर कोणी एकादशी सारख्या दिवशी रात्रभर जागरण करून शास्त्रांचं पठण, हरिनाम जप करत असेल तर त्यांनीही दुसऱ्या दिवशी 3 तासापेक्षा जास्त झोपू नये. म्हणून केवळ योगाभ्यासासाठीच नव्हे तर सर्वांनाच जीवनात संतुलन राखण्यासाठी खाण्याचा आणि झोपण्याचा दर्जा योग्य ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये संख्या महत्त्वाची नाही तर दर्जा महत्त्वाचा आहे. जर आपल्याला झोप देखील चांगल्या दर्जाची मिळत असेल तर आपण थोडं कमी झोपलं तर काही फरक पडत नाही. प्रभुपाद केवळ 1.5 तास झोपायचे म्हणजे काय तर हेही शक्य आहे. म्हणून आता आपण सर्व काही बॅलन्स केलं पाहिजे. व्यवस्थित झोपलं पाहिजे, व्यवस्थित अन्नग्रहण केलं पाहिजे हे आपल्या लक्षात आलं. त्याची आपल्याला योगाभ्यास करण्यासाठी म्हणजे भक्ती योगामध्ये स्थिर राहण्यासाठी मदतच होत.
म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण मनुष्य म्हणून जीवनात संतुलन राखलं पाहिजे आणि भक्ती योगी बनलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांमध्ये मनन करताना आणखी कोणत्या गोष्टी आपण संतुलित केल्या पाहिजे यावर चर्चा करू. योग्य प्रमाणात योग्य अन्न ग्रहण करूयात, योग्य प्रमाणात विश्रांती घेऊयात आणि मनुष्य जीवनाचा मौल्यवान वेळ भगवत सेवेत लावूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.